नमस्कार फॅमिली, कसे आहेत सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. तर आज आपण बघणार आहोत धनुराशी. धनुराशीचा ऑगस्ट महिना कसा जाणार आहे. ओके, तर तुम्ही डबल टॅप करा, एनर्जी एक्सचेंज करा, जेणेकरून मी केलेलं प्रिडिक्शन तुमच्या बाबतीत खरं ठरेल. ओके, तर तुमची मून साईन समजा धनु असेल किंवा सनसाईन जर धनु असेल तरी हे रिडिंग तुम्ही बघू शकता. तर आता तुमची ऊर्जा बघणार आहोत ऑगस्ट महिन्याची, पॉझिटिव्ह असणार की निगेटिव्ह, तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये असणार आहात ऑगस्ट महिन्यामध्ये ते आता आपण बघणार आहोत. आता हे जनरल रिडिंग आहे, प्रत्येकाची सिच्युएशन डेफिनेटली वेगवेगळी असणार आहे. तर मी जे काही बोलीन ते तुमच्या सिच्युएशनप्रमाणे कॅच करण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू 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 थँक्यू. ओके ओके, तुम्हाला ना तुमच्या लाईफमधली नेगेटिव्हिटी घालवायची आहे. तुम्हाला आता जी सिच्युएशन आहे त्याचा एंड करायचा आहे. आता काही करून मला पुढे जायचं आहे, खूप झालं, या एनर्जीमध्ये असणार आहात तुम्ही. काही करून तुम्ही तुमच्यावर वर्क करणार आहात, तुम्ही तुमच्यावर काम करणार आहात. सेल्फ इम्प्रूव्हमेंट होणार आहे तुमच्यात. ओके, पूर्ण तुम्ही नेगेटिव्ह झोनमधून पॉझिटिव्ह झोनमध्ये म्हणजे तिथे पाऊल टाकणार आहात, एक स्टेप पुढे जाणार आहात. तुम्ही तुमची स्पिरिच्युअल लेवलमधून तुमची नेगेटिव्हिटी तुम्ही तुमचं क्लिन्झिंग करणार आहात आता. तर या एनर्जीमध्ये तुम्ही ऑगस्ट महिन्यात असणार आहात. तुम्ही तुमची जे दुश्मन आहेत, जे तुम्हाला समजले आहेत, तुमची गुप्त शत्रू तुम्हाला जे समजलेत, त्यांचा कॉन्टॅक्ट कंप्लीट बंद करणार आहात तुम्ही. ज्या लोकांचा तुम्हाला त्रास होतोय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कंप्लीट तोडायचा प्रयत्न करणार आहात. ओके, तर आता तुमच्याकडे कोणती एनर्जी चालत येणार आहे ते बघूया. वाईट विचार घालून कसं पॉझिटिव्ह विचार करता येईल या झोनमध्ये असणार आहात तुम्ही. ओके, तर तुमच्याकडे येतं आहे 7 ऑफ कप्स. भरपूर तुम्ही आयडियाज क्रिएट करू शकणार आहात, अशी एनर्जी तुमच्याकडे येणार आहे. भरपूर मार्ग तुमच्याकडे येणार आहेत. ज्या एनर्जीला तुम्हाला घालवायचं आहे ना, ज्या गोष्टीनं तुम्हाला लाईफमधून घालवायचं आहे, मग तुमची ती स्टक सिच्युएशन असू शकते, प्रॉब्लेम्स असू शकतात. आता तुम्ही त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघण्याचा प्रयत्न करणार आहात. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला युनिवर्स जो मार्ग देतोय तो अनेक देतोय, एक नाही अनेक. बस ते उचला, ते कॅच करण्याचा प्रयत्न करा. ओके, तुम्हाला कोणाशी कॉन्टॅक्ट तोडायचं आहे त्याचेही 10 मार्ग मिळतील. कसं तोडायचं, कसं तुम्हाला लांब जायचं आहे, तुम्हाला नवीन कॉन्टॅक्ट करायचं आहे, नवीन पार्टनर हवा आहे, नवीन बिझनेस हवा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 10 मार्ग मिळतील. इतकं लक्षात ठेवा. तुम्हाला कुठे इन्व्हेस्टमेंट करायची त्याचेही तुम्हाला 10 मार्ग मिळतील. ज्याची तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे थोडक्यात, त्याची 10 मार्ग मिळतील. 10 ऑप्शन्स, एक नाही अनेक. ओके, तर तुमच्या अंतर्मनात काय चालू आहे ते आपण बघणार आहोत. ओके, ओके, तर तुमच्या अंतर्मनात काय चालू आहे ते बघणार आहोत. ओके, तुम्हाला असं झालंय की बस फास्ट, सगळं फास्ट झालं पाहिजे. तुमची पास्ट एनर्जी पण एकदा बघूया, म्हणजे मला अजून काही गोष्टी क्लिअर होतील की अशी एनर्जीमध्ये तुमच्या अंतर्मनात का आहे की सगळ्या गोष्टी फास्ट झाल्या पाहिजेत, तडकाफडकी झाल्या पाहिजेत. ओके, किंग ऑफ सॉर्ड्स हे खूप लोकांच्या पास्टमध्ये आलेलं आहे. राशींमध्ये तुम्ही खूप विश्वास ठेवलात पास्टमध्ये खूप लोकांवर, आणि तुमचाही उपयोग खूप लोकांनी करून घेतलाय. तुमचा विचार कोणी केलाच नाही असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही तुमचाच विचार स्वतःचा प्रचंड केलाय आणि तो करताय, आता करणार आहात. थोडक्यात जो केला नाही तो करणार आहात, का तुम्हाला फक्त यूज केलंय लोकांनी. हे काहींच्या बाबतीत आहे, तर काहींच्या बाबतीत तुम्ही
दिलाय हात की बाबा घे, मदत घे, पण त्यांनी कदाचित तुम्हाला साथ दिली नसावी हवी तशी. तुम्ही दिलात पण तिथून मिळालं नसावं, म्हणून कदाचित तुमची ही एनर्जी ऑगस्ट महिन्याची क्रिएट झाली असावी. ओके, तुमची फ्युचर एनर्जी काय आहे बघूया. लेट्स सी फ्युचर एनर्जी काय. वाव, पेज ऑफ वँड्स. जे बेबी प्लॅनिंग्स करतात त्यांना डेफिनेटली नवीन डॉक्टर करणारा, तुम्हाला मी जसं सांगितलं, तुम्हाला जे नवीन हवं आहे त्याच्यात तुम्हाला अनेक संधी भेटणार आहे आणि तुम्ही ते अचीव करणार आहात. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला एंड करायचं आहे आणि ज्या गोष्टीत तुम्हाला नवीन सुरुवात करे, फक्त ते अंतर्मनात असं आहे की जरा फास्ट होऊ दे, पण ते फास्ट न होता स्लो होणार आहे, पण होणार नक्की. आणि तुम्ही डेफिनेटली तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल, त्याची निदान सुरुवात तरी होईल. तुम्ही तुमच्या सिच्युएशन प्रमाणे कॅच करण्याचा प्रयत्न करा मला काय म्हणायचं आहे ते. ओके, तर ह्याच्यावर तुमचं युनिवर्सचा काय संदेश आहे तो बघूया. ओव्हरऑल या गोष्टीवर युनिवर्स काय सांगतात. ओके, 6 ऑफ पेंटिकल्स. पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, आर्थिक अडचणी दूर होणार आहेत, लग्न ठरणार आहेत. ओके, हे ब्लेसिंग्स मिळणार आहे तुम्हाला युनिवर्सकडून. व्यवहार स्टक झालेत ते येतील, टप्प्याटप्प्याने येतील. ज्या गोष्टी होणार आहेत टप्प्याटप्प्याने होणार आहेत, एकदम नाही. त्याच्यासाठी ब्लेसिंग्स मिळत आहेत तुम्हाला युनिवर्सकडून की येस, तुला हवं ते तू घे, तू हवं ते घे, डेफिनेटली घे. तुला हवं ते घे, किती हवं ते घे, पण टप्प्याटप्प्याने होणार आहे नक्की निदान. ओके, तर अशा प्रकारे हे होतं धनुराशीचं ऑगस्ट महिना. तर तुम्हाला रेझिनेट झालं असेल, पटलं असेल, आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.